नमस्कार. आज आपण एका अशा आयडियाबद्दल बोलणार आहोत जी आर्थिक जोखमीबद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनांना अक्षरशः उलथवून टाकेल. चला, या एका प्रश्नापासून सुरुवात करूया. काय होईल जर आपल्याला असं कळलं की सर्वात मोठी जोखीम म्हणजे कोणतीही जोखीम न घेणं? म्हणजे ज्याला आपण सेफ किंवा सुरक्षित म्हणतो, तोच सगळ्यात धोकादायक मार्ग असेल तर? हा विचारच आपल्याला थोडं थांबून विचार करायला लावतो, नाही का? ही गोष्ट आहे सारा मिचेलची. 15 वर्षांपूर्वी तिने तिची सगळी बचत उचलली आणि एका एकदम सुरक्षित बँक खात्यात ठेवली. आज तिच्याकडे आहेत $50,600. आकडा सुरक्षित वाटतोय, बरोबर? पण थांबा. कारण त्याच 15 वर्षांच्या काळात तिच्या एका मैत्रिणीने थोडी जोखीम पत्करली आणि शेअर बाजारात गुंतवणूक करत राहिली. आज तिच्या पोर्टफोलिओची किंमत आहे $2,80,000. आता बघा हा फरक. हाच फरक आपल्याला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जातोय. आणि इथेच द ग्रेट रिस्क रिव्हर्सल ही संकल्पना येते. आपण हेच पाहणार आहोत की जोखीम आणि सुरक्षिततेबद्दलची आपली समज कदाचित पूर्णपणे चुकीची कशी असू शकते आणि पारंपरिक आर्थिक सुरक्षा ही निव्वळ एक कल्पना, एक भ्रम कसा आहे. अँड्रू क्रेग म्हणतात की जे लोक खरंच श्रीमंत होतात ते जोखीम टाळत नाहीत, उलट ते इतरांपेक्षा जोखीम जास्त चांगल्या प्रकारे ओळखतात, समजून घेतात. खरं तर हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. चला, तर मग ह्या सुरक्षिततेच्या भ्रमाचा जरा पर्दाफाश करूया. सुरुवात करूया नोकरी आणि बचतीच्या त्या कल्पनांपासून ज्यांना आपण पिढ्यानपिढ्या सर्वात सुरक्षित मानत आलो आहोत. मायकल रॉड्रिग्सची गोष्ट आहे का? एका मोठ्या कंपनीत 15 वर्षांपासून नोकरी, पगारही चांगला, सगळं सुरक्षित, आणि मग एका सकाळी बातमी येते की त्याचा संपूर्ण विभागच बंद केला जातोय. सगळं एका क्षणात संपलं. आता हे 2 मार्ग बघा, पण वास्तव एकच आहे. एका बाजूला मायकल, ज्याने 15 वर्ष दुसऱ्यासाठी संपत्ती बनवली आणि शेवटी त्याच्या हातात काहीच राहिलं नाही. आणि दुसरीकडे आहे डेव्हिड, ज्याने फक्त 8 वर्षात स्वतःचा व्यवसाय उभा केला, स्वतःसाठी संपत्ती निर्माण केली आणि $2.1 मिलियन विकला. यातूनच कळतं की सुरक्षिततेचा हा भ्रम किती पोकळ आहे. पण मग प्रश्न येतो की आपण जोखीम घ्यायला इतके का घाबरतो? याला अँड्र्यू क्रेग द फिअर फॅक्टरी असं नाव देतात. ही एक अशी सामाजिक व्यवस्था आहे जी आपल्याला श्रीमंत होण्यासाठी जी मोजकी जोखीम घ्यावी लागते त्याला घाबरायला शिकवते. आणि ही फॅक्टरी 4 पातळ्यांवर काम करते. पहिलं, आपलं कुटुंब आपल्याला पैशांबद्दल त्यांच्याच मर्यादा शिकवतं. दुसरं, शिक्षण व्यवस्था आपल्याला उद्योजक नाही तर एक चांगला आज्ञाधारक कर्मचारी बनायला शिकवते. तिसरं म्हणजे मीडिया. ते फक्त मार्केट कोसळ्याच्या बातम्या दाखवून आपल्याला घाबरवतं. आणि चौथं म्हणजे वित्तीय उद्योग, जे कमी परतावा देणारी सुरक्षित उत्पादनं विकून स्वतःचा फायदा करून घेतात. तर ही जी आपण सावधगिरी बाळगतो त्याची आपल्याला नेमकी काय किंमत मोजावी लागते? 2 अशा अदृश्य शक्ती आहेत ज्या आपल्या सुरक्षित पैशांना नकळतपणे संपवत आहेत. रॉबर्ट विल्यम्सची ही गोष्ट ऐका. 1980 साली त्याला वारसा हक्काने $50,000 मिळाले. तेव्हा ही खूप मोठी रक्कम होती. त्याने काय केलं? ते पैसे 40 वर्षांसाठी एका सुरक्षित बचत खात्यात ठेवले. आता बघा, 40 वर्षांनंतर काय झालं? रॉबर्टचे पैसे वाढून $3,52,000 झाले. पण जे घर तो तेव्हा 50,000त घेऊ शकला असता, त्याच घराची किंमत आता $3,80,000 झाली होती. म्हणजे काय? तर त्याचे पैसे वाढले, पण त्याची खरेदी करण्याची ताकद मात्र कमी झाली. आणि हीच आहे ती पहिली अदृश्य शक्ती, द इन्फ्लेशन डिस्ट्रॉयर, म्हणजेच महागाई. ही एक अशी छुपी शक्ती आहे जी आपल्या सुरक्षित पैशांची खरेदी करण्याची ताकद हळूहळू खाऊन टाकते. दुसरी छुपी किंमत आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट, म्हणजे एक सुरक्षित गोष्ट निवडल्यामुळे दुसरी मोठी संधी गमावण्याची किंमत. जेसिकाचं उदाहरण घ्या. तिने सुरक्षित कॉर्पोरेट नोकरी निवडली आणि तिची संपत्ती झाली $5,40,000. तर दुसरीकडे अमांडाने स्टार्टअप्सचा जोखमीचा मार्ग निवडला. अनेकदा अपयश आलं, पण तरीही तिने $2.7 मिलियन ची संपत्ती उभी केली. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. संपत्तीतील खरी दरी जास्त आणि कमी पगार घेणाऱ्यांमध्ये नसते. ती असते जोखीम स्वीकारणारे आणि जोखीम टाळणाऱ्यांच्यात. अमांडाने ज्या संधींचा फायदा घेतला ती संधी गमावण्याची किंमत जेसिकाला मोजावी लागली. मग यातून बाहेर कसं पडायचं? तर चला, जे लोक संपत्ती निर्माण करतात त्यांची रणनीती काय असते ते पाहूया.
मोजून मापून जोखीम घेण्याचे नेमके फायदे काय आहेत ते समजून घेऊया. बघा, उद्योजक असण्याचे 5 मोठे फायदे आहेत. तुम्हाला अमर्याद उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. तुम्ही स्वतःसाठी मालमत्ता निर्माण करता, फक्त पगार नाही. तुम्हाला टॅक्समध्ये मोठी सूट मिळते. व्यवसायातून बाहेर पडण्याचे तुमच्याकडे अनेक पर्याय असतात आणि अनेकदा लहान व्यवसाय मोठ्या मंदीच्या काळात कॉर्पोरेट नोकऱ्यांपेक्षा जास्त टिकून राहतात. आता गुंतवणुकीतल्या धैर्याबद्दल बोलूया. आठवतंय? मार्च 2020 मध्ये बाजार कोसळला होता. 2 गुंतवणूकदारांना सारखाच म्हणजे 35% तोटा झाला, पण त्यांच्या एका निर्णयाने त्यांचं भविष्यच बदलून टाकलं. डेव्हिडने भीतीने सगळं विकून टाकलं आणि पैसे कॅश करून सुरक्षिततेची वाट पाहत बसला. याउलट मारियाने धैर्य दाखवलं. तिने आणखी कर्ज काढलं आणि बाजार जेव्हा नीचांकी पातळीवर होता तेव्हा $80,000 गुंतवणूक केली. आणि याचा परिणाम काय झाला? काही काळानंतर मारियाच्या पोर्टफोलिओची किंमत पोचली $4,85,000 वर. तिच्या एका धाडसी निर्णयाने तिला प्रचंड संपत्ती मिळवून दिली. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, द फेल्युअर ॲडव्हान्टेज. हे एक असं सत्य आहे जे आपल्याला सहजासहजी पटत नाही. ते म्हणजे अपयश हा संपत्तीच्या मार्गावरचा अडथळा नाही, तर ते एक आवश्यक आणि खूप महागडं शिक्षण आहे. अपयश आपल्याला 4 प्रकारे श्रीमंत बनवतं. ते आपल्याला असं काही शिकून जातं जे कोणतीही डिग्री शिकू शकत नाही. ते आपल्याला मानसिकदृष्ट्या इतकं कणखर बनवतं की पुढची संकटं सोपी वाटतात. अयशस्वी प्रयत्नांमधूनही नवीन महत्त्वाचे संपर्क तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला योग्य आणि अयोग्य जोखमीमधला फरक स्पष्टपणे कळू लागतो. शेवटी हा एक विचार नक्की लक्षात ठेवा. खरी जोखीम अपयशी होण्यात नसते, तर अपयशी होणा इतकं मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्नच न करण्यात असते. सुरक्षितेच्या त्या भ्रमातून बाहेर पडून मोजून मापून जोखीम स्वीकारण्यातच खरी आर्थिक सुरक्षितता दडलेली आहे.